मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात मतदार याद्या 100% अचूक व पारदर्शक करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर विशेष मोहीम राबवली. या मतदारसंघात सुमारे 20 ते 22 हजार बोगस मतांची नोंद आहे, असा आरोप माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी केला आहे. मतदार यादीतून दुबार नावे ठेवणारे, चुकीच्या पद्धतीने नावे समाविष्ट करणारे आणि माहिती असूनही या गैरप्रकाराकडे डोळेझाक करणाऱ्या BLO व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. देशमुख म्हणाले, मतदार नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता असणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारी कर्मचारी अथवा संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुबार नोंदी कायम ठेवत असतील किंवा चुकीच्या नोंदींना मान्यता देत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. तसेच ज्या मतदारांना स्वतःचे नाव 2 वेगवेगळ्या ठिकाणी असल्याची माहिती असूनही त्यांनी दोन्ही ठिकाणी मतदान करण्याचा प्रयत्न केलाय तर त्यांच्यावरही फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. भाजपाच्या बूथ प्रमुखांसह या कार्यकर्त्यांनी मतदार यादी शुद्धीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले. या प्रक्रियेत अनेक बोगस नावे समोर आलेत. विवाहानंतर 15 ते 25 वर्षांपूर्वी इतरत्र स्थायिक झालेल्या महिलांची नावे अद्यापही येथील मतदार यादीत कायम असल्याचं निदर्शनास आले. याशिवाय कायमस्वरूपी कर्नाटक किंवा इतर भागात वास्तव्यास असलेल्या व्यक्तींची नावेही अद्याप वगळण्यात आलेली नाहीत, असंही त्यांनी सांगितलंय. या सर्व गंभीर बाबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलंय. मतदान प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी मतदान केंद्रावर मतदारांची बायोमेट्रिक अथवा डोळ्यांच्या स्कॅनिंगद्वारे आयरिस स्कॅन ओळख पटवून मतदानाची परवानगी देण्याची व्यवस्था लागू करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मतदार याद्या दुरुस्त करताना नियमबाह्य पद्धतीने नावे समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. यात संबंधित BLO अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास तात्काळ निलंबन करावे, अशी मागणी यावेळी देशमुख यांनी केली. मतदार याद्यांमध्ये कोणत्याही प्रकारची बोगस नोंद करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.